नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय मोठी बातमी. राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज शिंदे पक्षाकडून महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केलेला आहे, तर ठाकरे पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. खटल्यामध्ये नवाब रेबिया प्रकरणी घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचाराबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि घटनात्मकदृष्ट्या कठीण असल्याची तोंडी निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवलेला आहे. आणि थोड्याच वेळात आता निर्णयाची शक्यता आहे. अपात्रतेबाबत घटनेत विस्तृत नियमावली जारी करण्यात आलेली आहे. 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्या असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केलेला आहे. तर आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली. नोटीस नंतर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा युक्तिवाद जेठमलानी यांनी कोर्टात केलाय. त्यानंतर 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळाला होता. 26 तारखेला सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तर राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीची वेळ दिली होती. एकनाथ शिंदेंच्या मुलाचं कार्यालय जाळलं होतं असा देखील युक्तिवाद जेठमलानी यांनी आज कोर्टामध्ये केलेला आहे. म्हणूनच आमदार हे गुवाहाटीला गेले असल्याचं जेठमलानी यांनी म्हटलंय. आमदार गुवाहाटीमध्ये असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तर 34 आमदारांना जीवाची भीती होती आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले असल्याचा देखील युक्तिवाद जेठमलानी यांनी आज कोर्टामध्ये केलेला आहे. बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असा युक्तिवाद आज करण्यात आलाय. अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबवू शकत नाही असा देखील युक्तिवाद आज कोर्टामध्ये जेठमलानी यांच्याकडून करण्यात आलेला आहे. त्यानंतर मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद आज कोर्टामध्ये केलेला आहे. 29 जूनला उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेनं राजीनामा दिला असल्याचं मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. बहुमत चाचणीमध्ये यशस्वी होणार नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणून शिंदेंच्या पक्षाकडून मनिंदर सिंग यांनी हा युक्तिवाद केलेला आहे. तर सिंग यांच्याकडून अध्यक्ष अधिकारांवर देखील युक्तिवाद आज करण्यात आलेला आहे. मनिंदर सिंग यांच्याकडून कलम 179 चा संदर्भ यावेळी देण्यात आला. संपूर्ण लोकशाही निवडणुकांवर आधारित आहे असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केलाय. निवडणुका घेणं हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे आणि आमदारांना 5 वर्षांचा अधिकार लोकशाहीनं दिला असल्याचा युक्तिवाद आज मनिंदर सिंग यांच्याकडून कोर्टात करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच आमदारांचा अधिकार काढता येणार नाही असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, सध्या कोर्टात नेमकं काय सुरू आहे? महत्वाचं म्हणजे कोर्टाची जेवणाची सुट्टी कोर्टाने घेतली नाही आहे आणि कपिल सिब्बल यांना आपला युक्तिवाद पूर्ण करण्याकरिता सांगितलं आहे. जी साधारणतः सुप्रीम कोर्टाची परंपरा आहे की 1 ते 2 हे सुट्टी असते जेवणाची, त्यावेळेस लंच ब्रेक असं संबोधलं जातं. पण आता कोर्टाने लंच ब्रेक स्किप केलेला आहे आणि कपिल सिब्बल यांना युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी सांगितलं आहे आणि ती आता कपिल सिब्बल आपला युक्तिवाद करत आहेत. आज आम्ही याच्यावरती एक निर्णयात्मक टप्प्यावर येऊनच ही हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आम्ही उठू असं प्रकारचे स्पष्ट संकेत स्पष्टीकरण मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश जे आहेत धनंजय चंद्रचूड यांनी दिलेले आहे आणि आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे. बरं प्रशांत, हे युक्तिवाद पाहता सगळं आजपासून जी काही सुनावणी सुरू आहे, आज सकाळपासून तिसरा दिवस आहे आज सुनावणीचा, त्यामुळे आजच्या दिवशी तरी निर्णय येणार की पुढची तारीख मिळणार, काय वाटतंय? नाही, ज्या पद्धतीचे संकेत आम्हाला सकाळपासून मिळते की आज 7 सदस्यीय घटनापीठासंदर्भात निश्चितपणे एक निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातले संकेत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहे. सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने त्या दोन्ही वकिलांच्या वतीने देखील देण्यात आले आहे. पण शेवटी निर्णय हा कोर्टाचा असतो. पण परंपरा अशी आहे यापूर्वीची की साधारणतः युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर समजा 7 सदस्य खंडपीठाकडे घटनापीठाकडे पाठवायचं असेल तर तात्काळ तसा निर्णय येतो. पण समजा आदेश जर रिझर्व्ह करायचा असेल, कुठला
निर्णय हा रिझर्व्ह केला असेल तर तो राखून ठेवला असेल तर राखून ठेवण्याचा अधिकार देखील कोर्टाकडे असतो. त्यामुळे युक्तिवाद जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच निश्चितपणे या संदर्भात स्पष्टपणे बोलता येणं शक्य होणार आहे. पण या घडीला ज्या पद्धतीचे संकेत आहे की 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे या नवाब रेबिया आणि इतर जे प्रकरण आहे त्याची सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि आगामी 2 महिन्यामध्ये ही सुनावणी निश्चितपणे पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, कपिल सिब्बल देखील सध्या युक्तिवाद करत असल्याचं कळतंय. ते नेमके काय युक्तिवाद करतायत, काय मुद्दे मांडतायत? कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे युक्तिवाद केलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आलं आहे असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला आहे. सोबतच त्यांनी हे म्हटलंय की या संपूर्ण युक्तिवादादरम्यान त्यांनी संसदेच्या नियमांचं सर्वोच्च न्यायालयात वाचन केलं. काय नियम असतात ज्याच्या आधारावरती देशभरातल्या विधिमंडळाचे नियम तयार करण्यात आले आहे ते संसदीय राजकारणाच्या आणि संसदीय नियमांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. गुवाहाटीत बसून महाराष्ट्र संदर्भात निर्णय होऊ शकत नाही असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. आणि यावेळेस त्यांनी राजस्थानच्या केसचा एक उल्लेख केला आहे. बीएसपीचे जे 5 आमदार आहे हे काँग्रेस पक्षात विलीन झाले पण बीएसपी हा पक्ष अजूनही अबाधित आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीप चे आमदारांनी उल्लंघन केले त्यामुळेच आणि सोबतच भाजप उमेदवाराला मतदान केले त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाईसह नोटीस बजावण्यात आला असाही युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. 10व्या सूचीचा वापर करून सरकार पाडल्या जाऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 10व्या सूचीत बहुमताला महत्व असा काही नियम नाही आहे. बहुमत असणेच हे काही 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. सोबतच जर बघितलं आपण तर महाराष्ट्राचा केसचा जो परिणाम आहे याचा भविष्यावरती मोठा परिणाम होणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे गटाचे 34 आमदार त्यांच्यासमोर विलिनीकरणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही असाही दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे. दोघांनीही एकमेकांच्या चालींची माहिती होत्या असा चिमटा कोर्टाच्या वतीनं या युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे. नवाब रेबिया प्रकरण या खटल्यात लागू होऊ नये असाही दावा आपल्या युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. सोबतच त्यांनी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. विधानसभाच्या अध्यक्षांचे अधिकार मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय कपिल सिब्बल यांनी असा कोर्टात युक्तिवाद केला आहे. विधानसभा अध्यक्षाविरोधात फक्त नोटीस दिली जाऊ शकते, अविश्वास प्रस्ताव नव्हता असाही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसचं वाचन देखील कपिल सिब्बल यांनी आपल्या या कोर्टात केलेलं आहे. अपात्रतेची नोटीस असताना आमदारांचे 3 तारखेला अध्यक्षासाठी आणि 4 तारखेला सरकारसाठी मतदान केलं हेही कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. अध्यक्षांनी कमी वेळ देऊन स्वतःची अडचणी निर्माण केली आहे अशा प्रकारचं ही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात व्यक्त केलेलं आहे. आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं आहे बहुमत चाचणी झालीच नाही म्हणून अपात्रतेचा मुद्दा आला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण आहे. आणि सोबतच त्यांनी हा एक युक्तिवाद केलाय कपिल सिब्बलांनी अध्यक्षांनी तत्परता दाखवली असती तर सरकार पडले नसते. कपिल सिब्बल यांनी हा एक मोठा युक्तिवाद कोर्टात केलेला आहे. कायदेशीर सरकार पाडण्यात आलेलं आहे. ठाकरे गटाने चे वकील जे आहे ज्यांनी हा युक्तिवाद केलेला आहे. नोटीस दिल्यानंतर अपात्र करतील असे का वाटते या संदर्भातला प्रश्न कोर्टाने विचारलेला आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. बरं प्रशांत, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवाब रेबियाच्या निकालाचा विचार करावा अशी ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यावर आता सिंघवी हे युक्तिवाद करतायत. त्यांचा युक्तिवाद नेमका काय आहे? अभिषेक मनू सिंघवी हे देखील ठाकरे गटाचेच वकील आहेत. तेही रिजॉइंडर दाखल करत आहे. जर बघितलं आपण तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नवाब रेबियाच्या प्रकरणामधले जे कांगोरे आहेत जी चौकटबद्ध आहे ती चौकटबद्ध महाराष्ट्राच्या या घटनाक्रमामध्ये लागू होत नाही. कारण की नवाब रेबियाचे प्रकरण जे हे राज्यपालांचे अधिकार आणि विधानसभाच्या अध्यक्षांचे अधिकार या संदर्भातलं होतं. तर महाराष्ट्रामध्ये अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल याशिवाय सुनील प्रभू यांचा नोटीस सोबतच 3 लाईन व्हीपचा अवलंब, एकमेकांची कुरघोडी आणि सरकार पाडण्याच्या घडामोडी या सगळ्यांमध्ये आहे. साधारणतः 8 मुद्द्यांवरती हे सर्व प्रकरण चर्चेला जात आहे. त्या पद्धतीने युक्तिवाद होतोय. असं असताना नवाब रेबिया प्रकरण या संपूर्ण याच्यामध्ये निश्चितपणे फिट बसत नाही असा दावा अभिषेक मनू सिंघवी करीत आहेत. बरं प्रशांत, 3ऱ्या दिवसाची ही आजची सुनावणी आहे. गेल्या 2 दिवसात काय सुनावणी झाली, काय युक्तिवाद दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आणि आज नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत हे सविस्तर सांगा.
महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 2 दिवसांमध्ये सलग सुनावणी सुरू आहे. सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होतील, साधारणतः 4 वाजता सुनावणी संपते. 14 तारखेला ही सुनावणी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद केला. कशा पद्धतीने जे मुद्दे आहेत की हे प्रकरण कशा पद्धतीचं आहे, यामध्ये नवाब रेबियाच्या मुद्द्यावरून कसं हे प्रकरण नाही आहे, नवाब रेबियाची जी केस आहे ती यात कशी लागू होत नाही, हे या संदर्भातलं एक निरीक्षण आणि युक्तिवाद त्यांनी केले. आणि त्या संदर्भातला जो महाराष्ट्रातला घटनाक्रम आहे, जो घटनाक्रम आपण वारंवार सगळ्यांना सांगतोय, त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. युक्तिवाद पूर्ण करताना अभिषेक मनू सिंघवींनी वेगवेगळ्या पद्धतीने जे मुद्दे आहेत ते मांडण्याचे प्रयत्न केले. मुद्दे असे की ज्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी जो मांडला होता तो खास करून 16 आमदारांच्या अपात्रतेचा, त्या संदर्भातला निर्णयासंदर्भात अध्यक्षांच्या अधिकारावरती घाला घालण्याचा प्रयत्न कुठेतरी करण्यात आलेला आहे, असंही त्यांनी दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर हरीश साळवे यांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लंडनमधून आपला युक्तिवाद केला. ऑनलाईन पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केला. साधारणतः 25 ते 30 मिनिटाचा युक्तिवाद केला. आणि त्यांनी 16 आमदार गेल्यानंतरही सरकार पडू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर नीरज किशन कोल यांनी आपला युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद होणार होता, पण मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद झाला नाही. त्याऐवजी जे युक्तिवाद जर करायला बघितलं तर देवदत्त कामत यांनी देखील काल युक्तिवाद केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा पुन्हा एकदा सुनावणी झाली, ज्याचा मी वारंवार उल्लेख करतोय, असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांच्या माध्यमातून दोनही पक्षांना एकमेकांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न होतोय आणि कोर्ट त्या संदर्भात स्पष्टीकरण घेते. स्पष्टीकरण घेऊन कुठेतरी निर्णयाच्या दिशेने पोहोचण्याचा प्रयत्न 5 सदस्यीय घटनापीठ करत आहे आणि त्याच दिशेने आता सध्या युक्तिवाद सुरू आहे. अभिषेक मनू सिंघवी सध्या रिजॉइंडर सादर करत आहे. यापूर्वी कपिल सिब्बल यांनी आपलं रिजॉइंडर दिलेलं आहे. होऊ शकतं यानंतर देवदत्त कामत देखील रिजॉइंडर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर होऊ शकतं की या संदर्भात 5 सदस्यीय घटनापीठ जे आहे ते निर्णय घेण्याची शक्यता आहे. बरं, निर्णयाच्या दिशेनं युक्तिवाद सुरू आहे असं तुम्ही म्हटलंत. मात्र जर निर्णय आज आला नाही, या सुनावणीला आणखी काही दिवसांचा कालावधी लागला किंवा आणखी काही महिन्यांचा कालावधी लागला, तर त्या पुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल? कारण आजच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तरी देखील जर निर्णय आला नाही तर नेमका कुणाला फायदा, कुणाला नुकसान? जर बघितलं तर ज्या पद्धतीने कोर्टाचे संकेत आहे, निश्चितपणे ते निर्णय देऊ शकतात. जर निर्णय दिला नाही तर ते या संदर्भातला निर्णय राखून ठेवतील आणि कुठल्या तरी दिवशी तो निर्णय कशा पद्धतीने घोषित करतात त्या दिवशी घोषित करतील. साधारणतः सकाळी 10:30 वाजता आगामी काही दिवसात हा निर्णय घोषित होऊ शकतो. हा एक पर्याय सध्या कोर्टाकडे आहे. त्यानंतर जर बघितलं निर्णय आला नाही तर ज्या परिस्थिती सध्याची राज्यात आहे त्याच पद्धतीची परिस्थिती राहू शकते. पण दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे निर्णय आहे त्याचा निर्णय जर आला तर त्याचा परिणाम या केसवर होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, कारण की ती संपूर्ण केस वेगळी आहे आणि या दोन्ही प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. खास करून सुप्रीम कोर्टाच्या केसेसकडे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की या निमित्ताने 10व्या अनुसूचीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्यावरती प्रश्नचिन्ह करण्यात आलेले आहे. त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू झाला जर महाराष्ट्रामध्ये आणि या केसमध्ये तर निश्चितपणे मोठा तोटा हा खास करून शिंदे गटाला होईल. जर लागू झाला नाही तर त्यांना एक मोठा फायदा मिळू शकतो. पण नवाब रेबियाच्या प्रकरणामध्ये जर हे प्रकरण इन्व्हॉल्व झालं आणि 5 सदस्यांनी घोषणा केली तर निश्चितपणे लवकर या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय लागेल. 7 सदस्याकडे जर प्रकरण गेलं तर साधारणतः 2 ते 3 महिने या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे. असे विविध पर्याय आहेत आणि त्या पर्यायावरती निश्चितपणे जेव्हा कोर्ट निश्चितपणे निर्णय घेईल तेव्हा स्पष्टपणे बोलणे शक्य होणार आहे. बरं, प्रशांत, तुम्ही एक मुद्दा इथे उल्लेख केला, पक्षांतर विरोधी कायदा. जर पक्षांतर विरोधी कायदा लागू झाला तर नेमकं काय होऊ शकतं आणि पक्षांतर विरोधी कायदा नेमकं काय सांगतं? जर पक्षांतर विरोधी कायदा लागू झाला तर या संदर्भात चर्चा करण्याकरता माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. समजा महाराष्ट्रामध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू झाला तर काय होऊ शकतं? त्यात पक्षांतर म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जर लागू झाला तर एखादा गट फुटल्यानंतर एखाद्या पक्षात मर्ज व्हावं लागतं ह्या कायद्यानुसार आणि ते कायद्याचं उल्लंघन एकनाथ शिंदे गटाने केलं नाही असं त्यांचा वारंवार हे असतो, युक्तिवाद असतो. आणि एकनाथ शिंदे गट हे नेहमी सांगतो की आम्ही पक्ष सोडलेला नसून पक्षाचं नेतृत्व फक्त म्हणजे वेगळं स्वीकारलं. आम्हीच मूळ शिवसेना. हा, तर आता ह्या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखादा लीडर चेंज करणे हे या 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत येतं का हे मान्य न्यायालय ह्या केसच्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय देऊ शकतं. आता आजपर्यंत इतिहासात असं होत होतं की एखादा गट विभाजित होऊन दुसऱ्या पक्षात मर्ज होत होता किंवा तेवढी संख्या नसली तर मग ते पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात होते.
पण इथं असं न होता एखादा गट मेजॉरिटीने बाहेर पडतो, म्हणजे बाजूला होतो, ते गव्हर्नमेंट पाडलं जातं. पण पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही असं जवळपास स्पष्ट, कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हीच मूळ शिवसेना आहोत, आमचाच मूळ गट आहे, त्यामुळे हे वेगळं प्रकरण असं म्हणावं लागेल. स्टुडिओ. निश्चितच एक प्रकारे निर्णयाच्या दिशेनं हा युक्तिवाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.